शिवछत्रपतींच्या सन्मानापेक्षा संजय गायकवाड यांचं आमदारपद मोठं आहे की काय? नक्की एकनाथ शिंदे यांना या संदर्भानं वाटतंय तरी काय? मित्र हो, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राजे शिवछत्रपतींचा अवमान केला, अपमान केला. शिवाजी कोण होता हे पुस्तक ज्यांनी घराघरामध्ये पोचवलं, शिवछत्रपतींचं कार्य मनामध्ये रुजवलं, त्या प्रशांत आंबी या प्रकाशकांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या, धमक्या सुद्धा दिल्या. त्यांच्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा समज दिली म्हणे. म्हणजे या आधी सुद्धा अशी समज दिली गेलेली आहे, पण पुन्हा समज देऊन सुद्धा गायकवाड समजत नाहीत, तरी म्हणे पुन्हा एकदा समज दिली आहे. यांनी समज देत राहायचं आणि त्यांनी वाटेल तसं वागत बोलत राहायचं. शिवछत्रपतींचा अवमान करूनही त्यांना फक्त समज. मग एकनाथ शिंदे गट कशाला शिवछत्रपतीचं नाव घेत असतो? आता यांची डबल ढोलकी कशी वाजते ते सांगतो. तो श्रीपाद छंदम तुम्हाला आठवत असेल, भाजपचा हा नगरसेवक. शिवछत्रपतींच्या बाबतीत त्यानं जशी विधानं केली होती, अगदी तसंच विधान या शिंदे गटाच्या आमदारांनी म्हणजे संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. या छंदमचं विधान 17 फेब्रुवारी 2018 मधलं आहे. या छंदमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मोठी शिवद्रोहाची टीका झाली. अर्थात ती काही चुकीची नव्हती. या छंदमवर गुन्हा दाखल झाला आणि त्याचं नगरसेवक पदही गेलं. बघा, त्यावेळी एकनाथ शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री असल्यामुळं त्यांच्या पुढं या प्रकरणाची सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश काढला. चांगली गोष्ट आहे, एकनाथ शिंदे यांनी हे एक चांगलं केलं. पण मग छंदम याच्यावर कारवाई होते आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर का कारवाई नाही? फक्त समज देऊन त्यांना असं रिकामं कसं काय सोडलं? छंदम याचं नगरसेवक पद जातं, मग संजय गायकवाड यांचं आमदार पद कसं काय अबाधित ठेवलं जातं? श्रीपाद छंदम याच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई होते, तर आमदार गायकवाड यांना हे अभय कशासाठी? आता या प्रकरणामध्ये आमदार गायकवाड यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेले आहेत, तसे खुलासे देखील आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील गायकवाड यांनी माफी मागितल्याचं म्हटलेलं आहे. त्यावेळी श्रीपाद छंदम यानं देखील खुलासे केले होते, माफी मागितली होती, पण त्याच्यावर मात्र कारवाई झाली. तशी कारवाई शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाही झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे हेच नगर विकास खात्याचे मंत्री होते आणि आज सुद्धा या खात्याचे तेच मंत्री आहेत. मग संजय गायकवाड यांना अभय का? एकनाथ शिंदे गटाचे ते आमदार आहेत म्हणून. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबत अवमानकारक भाषा वापरली तरी त्यांना अभयदान, यालाच डबल ढोलकी म्हणायचं नाही तर आणखी काय? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. शिवछत्रपतींच्या सन्मानापेक्षा संजय गायकवाड यांचं आमदारपद मोठं आहे की काय? नक्की एकनाथ शिंदे यांना या संदर्भानं वाटतंय तरी काय? मित्र, अशा डबल ढोलकीबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर व्यक्त व्हा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद मित्र, पुन्हा भेटू. नमस्कार.